नमस्कार मित्रांनो. आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर उभी राहते ती लाखो वारकऱ्यांची पायीवारी. मुखी विठ्ठलाचे नाम, टाळ मृदुंगाचा गजर आणि पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ. पण तुम्हाला माहिती आहे का, आषाढी एकादशीला इतके महत्त्व का आहे? या दिवसाचे आध्यात्मिक रहस्य काय आहे? या दिवशी उपवास का केला जातो? आणि भगवान विठ्ठल व भगवान विष्णू यांच्याशी या दिवसाचा काय संबंध आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आषाढी एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. असे मानले जाते की या दिवसापासून भगवान श्री विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. या 4 महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास म्हणतात. या काळात साधना, जप, तप, दान आणि धार्मिक आचरणाला विशेष महत्त्व दिले जाते. आषाढी एकादशीची पौराणिक कथा. पुराणानुसार एकदा देव आणि दानव यांच्यात सतत युद्ध सुरू होते. तेव्हा भगवान श्री विष्णूंनी दानवांचा पराभव करून क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रा धारण केली. ही योगनिद्रा आषाढी एकादशीपासून सुरू होऊन कार्तिकी एकादशीपर्यंत चालते. यामुळे या दिवसाला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. या काळात विवाह, गृहप्रवेश यांसारखे अनेक शुभकार्य पारंपरिकरित्या टाळले जातात आणि धार्मिक साधनेवर भर दिला जातो. पंढरपूर आणि विठ्ठलाचे महत्त्व. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. देशभरातून लाखो वारकरी अनेक दिवस पायी चालत पंढरपूरला पोहोचतात. त्यांच्या मुखी एकच नाम असते, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारी करतात. ही वारी केवळ प्रवास नसून श्रद्धा, भक्ती, समता आणि सेवाभाव यांचा जिवंत उत्सव आहे. पुंडलिकाची कथा. आषाढी एकादशीचा उल्लेख झाला की पुंडलिकाची कथा नक्की आठवते. पुंडलिक हा आपल्या आईवडिलांची अत्यंत भक्तिभावाने सेवा करणारा पुत्र होता. त्याच्या या सेवेमुळे भगवान श्रीकृष्ण स्वतः त्याला भेटण्यासाठी आले. त्यावेळी पुंडलिक आईवडिलांच्या सेवेत व्यस्त होता. त्याने भगवानांना थोडा वेळ थांबण्याची विनंती केली आणि एक वीट पुढे सरकवली. भगवान त्या विटेवर उभे राहिले. असे मानले जाते की त्या विटेवर उभे असलेले भगवान म्हणजेच पंढरपूरचे श्री विठ्ठल. या कथेतून एक मोठा संदेश मिळतो. आईवडिलांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. उपवासाचे महत्त्व. आषाढी एकादशीचा उपवास हा केवळ अन्न न खाण्याचा नियम नाही. उपवास म्हणजे मन, शरीर आणि विचारांची शुद्धी. या दिवशी शक्य असल्यास उपवास करावा, जप करावा, भगवद्गीतेचे वाचन करावे, विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे आणि विठ्ठलाचे नामस्मरण करावे. उपवासामागील उद्देश. उपवासामागील उद्देश म्हणजे मनाला ईश्वरभक्तीकडे वळवणे. आषाढी एकादशीला काय करावे? पहाटे लवकर उठून स्नान करावे, भगवान विठ्ठल आणि श्री विष्णूंची पूजा करावी, तुळशीला पाणी अर्पण करून दिवा लावावा, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या मंत्रांचा जप करावा, गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान करावे, भजन, कीर्तन आणि सत्संगात सहभागी व्हावे. आध्यात्मिक संदेश. आषाढी एकादशी आपल्याला शिकवते की खरा धर्म म्हणजे प्रेम, दया, सेवा आणि नम्रता. भगवानांना केवळ मोठ्या पूजा अर्चा नको असतात. त्यांना हवे असते निर्मळ मन, प्रामाणिक भक्ती आणि सर्व जीवांप्रती करुणा. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. आषाढी एकादशीचे फल. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा, उपवास, जप आणि दान यामुळे भगवान श्री विष्णूची कृपा प्राप्त होते. मनाला शांती मिळते, सकारात्मक विचार वाढतात, आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग खुला होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भक्तीमुळे मनात समाधान आणि आनंद निर्माण होतो.
मित्रांनो, आषाढी एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नाही, तो श्रद्धेचा, सेवाभावाचा, समतेचा आणि विठ्ठलनामात रंगून जाण्याचा दिवस आहे. या पवित्र दिवशी आपण सर्वांनी मनापासून भगवान विठ्ठलांचे नामस्मरण करूया आणि आपल्या जीवनात प्रेम, दया आणि सदाचार वाढवण्याचा संकल्प करूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी सर्वांनी एकदा प्रेमाने म्हणा, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पांडुरंग हरी. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.